नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण पावसाळी म्हणजे पाऊस आंबाड्याचं लोणचं करतोय आणि ते जास्त दिवस कसं टिकेल वगैरे ह्याच्या काही मी तुम्हाला टिप्स देते. तर इथे बघा, आपण आंबाडे चांगले स्वच्छ धुवून घेऊया आणि ते सुकून घ्यायचे. सुकून म्हणजे पुसून घ्यायचे, कारण आता ऊन नाही आहे तर सुकणार कसे ते. त्यामुळे पुसून घ्यायचे, देठ काढायचे त्याचे आणि आंबाडे असे व्यवस्थित कट करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपण ह्याला ना एक रात्र मीठ आणि हळद लावून असंच ठेवायचं गाळणीमध्ये. ह्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलं ना की अगदी 6 महिने ते वर्षभर सुद्धा आंबाड्याचं लोणचं टिकतं. त्याच्यासाठी ही प्रोसेस करायची. नाहीतर उन्हाळा असेल तर आपण उन्हात जरा सुकून त्याच्यातलं पाणी जरा कमी करून असं मारून नंतर मग लोणचं घातलं तरी वर्षभर टिकतं. आणि असं ठेवलं तरी सुद्धा वर्षभर लोणचं आरामात टिकतं. कुठचंही प्रिझर्वेटिव्ह टाकायला नको आहे आपल्याला. तर मी मीठ आणि हळद लावून एक रात्रभर हे आंबाडी अशीच ठेवली. इथे बघा, माझ्याकडे पिवळी डाळ असते ना, ती डाळ नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा. मग मी अख्खी मोहरीच वापरली आहे. धने वापरले आहेत बघा आपण 2 चमचे. त्याच्यानंतर ह्याच्यात आपण बघा 4-5 मिरी टाकल्या आहेत. आणि हे सगळं आहे ना, गॅस बारीक ठेवलं आणि गरम करून घेतोय. थोडीशी आपण म्हणजे पाव चमचा आपण इथे मेथी वापरली आहे, अर्धा चमचा जिरं वापरले आणि 1 चमचा बडीशेप वापरली आहे बघा. आणि हे सगळं गरम करून घेतोय. नुसतं गरम करायचं, खूप फास्ट गॅस नाही ठेवायचं, भाजायचं नाही ह्याला. फक्त ह्याच्यातलं मॉइश्चर जे असतं ना ते निघून जायला पाहिजे. मॉइश्चर गेलं की आपलं जे लोणचं आहे ना ते चांगलं टिकतं. त्याच्यामुळे आपण ह्याला थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे ओलावा खतम होतो. आता इथे तेल चांगलं आपलं उकळलं आहे आणि म्हणजे अगदी वाफ येईपर्यंत मी गरम करून घेतलं. थोडं त्याला कोमट करून घेतलं आणि नंतर हिंग टाकला, नाही तर तो हिंग करपून जाईल. इथे आपल्या एक रात्र आंबाडे जे होते ते ठेवून आपण त्यांना काढलंय, तर पाणी आपण फेकून दिलंय. त्यानंतर ह्याच्यात आपण हा आहे तो मसाला मिक्स केलाय आणि थोडं लाल तिखट मिक्स करतोय. नंतर आपण हे तेल ओतूया. तर इथे सगळं व्यवस्थित मिक्स झालं आणि मी तेल ओतले. तेल माझं कमी पडले, अजून थोडं गरम करणार, थंड करणार आणि तेल ओतणार आहे. आणि मग मस्तपैकी आपलं इथे लोणचं तयार होणार आहे बघा. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर इथे मी लोणचं जे आहे ते थोडंसं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. हे बघा, काचेच्या भांड्यामध्ये घेतलं आणि इथे तेल पण मी ओतलं आणि आपलं लोणचं आंबाडीचं इथे तयार झालेलं आहे. ह्याच्यावर मी आंबाडेसुद्धा खाऱ्यात टाकले आहेत बघा. तर इथे सुखी भरणी घेतली आहे मी आणि खारवलेले आंबाडे तयार केले आहेत. आणि हे मोठं मीठ वापरलं आहे, म्हणजे हे चांगले आंबाडे टिकतात पण. आणि कीड वगैरे लागू नये म्हणून मी थोडासा ह्याच्यात हिंगसुद्धा टाकला आहे. त्याच्यामुळे हिंगाने कीड वगैरे लागत नाही आणि हे आंबाडे खारवलेले सुद्धा वर्षभर टिकू शकतात. त्यामुळे व्यवस्थित तळापर्यंत मीठ असं पोचवायचं आपण आणि 1-2 दिवसांनी पुन्हा बरणी हलवायची, म्हणजे व्यवस्थित त्याला मीठ लागतं. कारण हळूहळू हे आंबाडे ते बसत जातात असे खाली खाली खाली, म्हणून वर खाली करायचं. आणि इथे असं मस्तपैकी